नमस्कार. प्रेझ लॉर्ड. तुम्हा सर्वांना मी अभिवादन करतो. जर लाईव्ह तुम्ही पाहत असाल तर मी विनंती करतो की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा आणि खरोखरच आज नवीन असं काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल अशी मला खात्री आहे. आणि म्हणून जेवढे पण लाईव्ह तुम्ही आज आहात आणि पाहत आहात त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आणि खरोखरच एक अद्भुत असा प्रश्न आहे किंवा आपल्या मनामध्ये एक विचार आहे की काय अनंतकालचं जीवन आहे का, आणि त्याविषयी मी आज तुमच्याशी काही पवित्र शास्त्रातून बोलणार आहे. आणि म्हणून जर तुम्हाला आपल्या अनंतकालाविषयी किंवा जे सार्वकालिक जीवन आहे त्याच्याविषयी जर ऐकून घ्यायचं असेल किंवा त्या अनंतकालामध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे, काय नाही, याविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो, मी तुम्हाला आवाहन करतो. आणि म्हणून मी कुठल्या धर्माचा इथे प्रचार करण्यासाठी आलेलो नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठल्या धर्माचा प्रचार करत आहे तर तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, कुठल्याही जातीचे असा. जाती धर्म मनुष्याने तयार केलेले आहेत. आणि म्हणून जे सत्य आहे, जे खरा परमेश्वर आहे, त्या खऱ्या परमेश्वराची ओळख काय आपल्याला झालेले आहे काय. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की तो सत्य आहे आणि तो सत्यामध्ये आपल्याला घेऊन जातो. आणि म्हणून ते सत्य आपल्याला आज काय माहीत आहे काय. जर आपण बायबलचा अभ्यास केला तर कुठेही असं म्हटलेलं नाही येशूनं की मी धर्म स्थापन करायला लावलेला आहे. परंतु आज संपूर्ण जगामध्ये लोक धर्म म्हणून ख्रिस्ती व्यक्तींना पाहिलं जातं. आणि म्हणून मी आज तुम्हाला एक रहस्य सांगू इच्छित आहे की ख्रिस्ती धर्म असं कुठलेही बायबलमध्ये कुठं सांगितलेलं नाही आहे. जर आपण नवीन कराराचा अभ्यास केला तर कुठेही असं म्हटलेलं नाही की येशू ख्रिस्ताने की मी तुमच्यासाठी धर्म स्थापन करण्यासाठी आलेलो आहे किंवा तुम्ही धर्म स्थापन करा संपूर्ण जगामध्ये, असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की ख्रिस्ती हा कुठला धर्म आहे तर मी तर धर्म मानत नाही. जर मी ज्या धर्मामध्ये आहे त्या धर्मामध्ये राहूनच मी कुठलंही धर्म परिवर्तन केलेलं नाही आहे किंवा कुठल्याही धर्माचा मी स्वीकार केलेला नाही आहे. तर मी ज्या धर्मामध्ये आहे, मी कुठल्याही धर्माचा आहे किंवा जातीचा आहे याच्याशी देवाला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही सिख असा, हिंदू असा, मुसलमान असा किंवा कुठल्याही जातीचे जर तुम्ही असाल तर देव परमेश्वर म्हणतो की माझ्याजवळ भेदभाव अजिबात नाही आहे. आणि म्हणून हे सत्य काय लोकांना माहीत आहे काय. आज जेवढे माझे मित्र मला पाहत आहेत लाईव्ह त्यांना मी नम्र विनंती करतो की तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघावा. कारण का तुम्हाला एक अद्भुत असं रहस्य तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि म्हणून मी नम्र विनंती करतो की तुम्ही सोडून जाऊ नका. माझे 2 मित्र आता लाईव्ह पाहत आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. थँक्यू, धन्यवाद. आणि म्हणून आज माणसाच्या एक मनामध्ये विचार आहे की सार्वकालिक जीवन किंवा अनंतकालचं जीवन. जर ते अनंतकालचं जीवन जर आपल्याला पाहिजे असेल तर खरोखरच आपण त्या अनंतकालच्या जीवनामध्ये आपल्याला जर प्रवेश मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे किंवा काय नाही याच्याविषयी आज बोलणार आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र नेहमीच आपल्याला सांगतं की जो दैहिक आहे तो दैहिक मनुष्य आत्म्याच्या गोष्टी स्वीकारणार नाही, तर जो आत्मिक आहे तो आत्मिकच सर्व काही गोष्टी स्वीकारतो. आणि म्हणूनच परमेश्वर काय आहे तर परमेश्वर एक रहस्य आहे असं बायबल आपल्याला सांगतं. आणि त्या परमेश्वराविषयी ते रहस्य आज आपल्याला जाणून घेण्यासाठी मी नम्र विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा. आणि म्हणूनच आज जेवढे पण तुम्ही पाहत आहात त्यांना मी विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे आणि बघावा. थँक्यू. तर आपण सुरुवात करूया की अनंतकालचं जीवन म्हणजेच त्याला सार्वकालिक जीवन याच्याविषयी आपण आज गंभीर आहे काय. आज कित्येक लोकांना वाटतं की मनुष्य मेल्यानंतर सगळं काय त्याचं संपून जातं, परंतु तसं काहीच नाही आहे. तर पवित्र शास्त्र आपल्याला एक अद्भुत रहस्य आपल्याला सांगतं. आणि ते रहस्य म्हणजे काय आहे तर अनंतकालचं जीवन किंवा सार्वकालिक जीवन. आणि म्हणूनच आज कित्येक लोक येशू ख्रिस्ताविषयी लोकांना संपूर्ण जगामध्ये सांगत आहेत. ते कुठल्या धर्माचा प्रसार करत नाही आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगितलं. तर ते काय सांगत आहेत तर अनंतकालचं जीवन मनुष्याला कसं मिळेल किंवा
त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपला मनुष्याचा कसा प्रवेश होईल याच्याविषयी पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार सांगत आहे. आणि देवाचे लोक किंवा येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक तेच संपूर्ण जगाला आज सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून हा कुठला धर्मप्रसार नाही आहे, तर हा सार्वकालिक जीवनाविषयीचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज तुम्ही बघत असाल तर मी विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपण सुरुवात करूया की अनंतकालचं जीवन काय आहे काय. आणि खरोखरच पवित्र शास्त्र एक अद्भुत असं रहस्य आपल्याला सांगतं की मनुष्याला जे पृथ्वीवरचं जे जीवन आहे ते जीवन संपल्यानंतर किंवा या पृथ्वीवरती जेव्हा मनुष्य शेवटचा श्वास घेतो तेव्हा शेवटचा श्वास संपल्यानंतर किंवा तो घेतल्यानंतर जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा बायबल सांगतं की जो देह आहे तो देह हा मातीमध्ये मिळून जातो, देहाचा नाश होतो, परंतु जो देवाचा आत्मा आहे तो देवाचा आत्मा देवाकडं पुन्हा परत जातो. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला एक अद्भुत असं रहस्य आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतं किंवा उलगडा करतं की मनुष्याला अनंतकालचं जीवन मिळू शकतं. आणि ते मिळवायचं असेल तर तुम्हाला इथंच आपण जिवंत असतानाच ते कशा प्रकारे मिळवायचं याच्याविषयी देखील ते आपल्याला सांगतं. जर आपण मेलो आणि मेल्यानंतर जर कोणी म्हणत असेल की बाबा मेल्यानंतर मला ते अनंतकालचं जीवन मला मिळालं पाहिजे तर ते चुकीचं आहे, असं वारंवार आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. आणि म्हणून जर अनंतकालचं जीवन जर आपल्याला मिळवायचं असेल तर ते कुठं, तर ते पृथ्वीवरती जेव्हा आपण जिवंत आहे किंवा आपला जो श्वास चालू आहे किंवा आपल्याला जे समजत आहे, आपल्याला जे काही आपण पाहत आहे ते सर्व काही घडत असताना किंवा आपण पाहत असताना त्याच वेळेला आपल्याला अनंतकालचं जीवन मिळवायला पाहिजे असं पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार सांगतं. आणि म्हणून पवित्र शास्त्राचा जर आपण अभ्यास केला आणि त्याचं रहस्य जर आपण जाणून घेतलं, जर उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय जर आपण काढला तर उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्यायामध्ये आपल्याला पवित्र शास्त्र अद्भुत असं रहस्य तिथं आपल्याला ऐकायला मिळतं की त्या 5व्या अध्यायामध्ये लोक किती वर्ष जगत होते याच्याविषयीचं वृत्तांत तिथं लिखित करून ठेवलेलं आहे. आणि जर तिथं आपण पाहिलं तर उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 5मध्ये तिथं असं म्हटलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 5मध्ये की तिथं आदामाचे जे वंशज आहेत ते वंशज किती वर्ष जगत होते याच्याविषयी सांगितलेलं आहे. आणि उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 5मध्ये तिथं देवाच्या वचनामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की जो आदाम होता, जो पहिला मनुष्य या पृथ्वीवरती तयार झाला होता किंवा परमेश्वरानं त्याला जे मातीपासून तयार केलं होतं आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जो जीवनाचा श्वास फुंकला होता तो पहिला मनुष्य म्हणजे आदाम होता. आणि त्या आदामाचं वर्ष तिथं सांगितलेलं आहे, तिथं लिखित करून ठेवलेलं आहे की तो 930 वर्ष जगला होता. हां, तुम्ही खरोखर जे ऐकलं ते सत्य ऐकलं. तिथं लिखित करून ठेवलेलं आहे की जो पहिला मनुष्य होता त्याचं नाव होतं आदाम. आणि त्या आदाम त्याचं वर्ष किती होतं किंवा त्याचं आयुष्य किती होतं तर पवित्र शास्त्र सांगतं उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 5मध्ये की आदाम हा 930 वर्षे तो जगला होता. आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे जर आपण अभ्यास करत गेलो तर तिथं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की सर्वात जास्त या पृथ्वीवरती कोण जीवन जगला होता तर त्याचं नाव होतं मथुशलह. मथुशलह हा 969 वर्षे या पृथ्वीवरती जगला होता. त्याचं जे एकंदर आयुष्य होतं ते 969 वर्षे, 969 इयर्स, 969 वर्ष मथुशलह जो होता त्याचं आयुष्य होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला ऐकायला मिळतं किंवा पाहायला मिळतं की पूर्वीचे जे लोक होते ते 800 वर्षे 900 वर्षे इतके काळ जगत होते. परंतु आज आपण बघत आहे की मनुष्याचं जे आयुष्यमान आहे किंवा जो काळ आहे तो आज काळ ॲव्हरेज 70 ते 80 वर्षापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून असं देवानं काय केलं असेल, जर आपण पवित्र शास्त्रात जर आपण अभ्यास केला तर 969 वर्षे इतकं मथुशलहचं आयुष्य होतं. त्याच्यानंतर उत्पत्तीचं पुस्तक जर वाचलं तर तिथं कोण किती वर्ष जगलं याचा वृत्तांत तिथं लिहून ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण पवित्र शास्त्रात जर आपण अभ्यास केला तर तिथं असं म्हटलेलं आहे की उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि वचन क्रमांक 7मध्ये जेव्हा देवाचा एक सेवक त्याचं नाव आहे अब्राहम आणि त्या अब्राहमाविषयी तिथं लिहून ठेवलेलं आहे की उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय वचन क्रमांक 7मध्ये की अब्राहमाचं एकंदर जे आयुष्य होतं ते 175 वर्ष होतं. म्हणजे अब्राहम या पृथ्वीवरती 175 इतका प्रचंड मोठा कालावधी
तो जीवन जगला होता. त्याच्यानंतर उत्पत्तीचं पुस्तक जर आपण पुढे वाचत गेलो तर 35वा अध्याय आणि वचन क्रमांक 28 मध्ये असं म्हटलेलं आहे की इसहाक जो होता, जो अब्रामाचा पुत्र होता आणि त्याचं नाव होतं इसहाक, त्याचं वर्ष तिथं लिहून ठेवलेलं आहे की तो 180 वर्ष इतका प्रचंड कालावधी तो या पृथ्वीवरती जगला होता. बघा, अब्राम जो आहे तो 175 वर्षे आणि त्याचा जो मुलगा आहे त्याचं नाव होतं इसहाक, तो 180 वर्षे 180 इयर्स. आणि त्याच्यानंतर जो इसहाक जो होता त्याला जो मुलगा झाला त्याचं नाव होतं याकोब, त्यालाच इस्रायल हे नाव देवानं त्याला दिलं होतं. आणि म्हणून उत्पत्तीचं पुस्तक याचा 32वा अध्याय वचन क्रमांक 28 मध्ये तिथं आपल्याला उल्लेख तिथं वाचायला मिळतो की जो याकोब आहे त्याचं नाव इस्रायल, जे आज इस्रायल देश आपण पाहत आहे त्या देशाचं तो जनक असं त्याला संबोधलं जातं. आणि म्हणून जो इस्रायल जो आहे किंवा जो याकोब आहे तो याकोबाचं आयुष्य किती होतं तर उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय वचन क्रमांक 17 मध्ये तिथं लिहिलं आहे की तो 137 वर्षे इतका कालावधी तो जगला होता. आणि म्हणून खरोखरच हे अद्भुत आहे की 137 वर्षे, 180 वर्षे, 175 वर्षे इतका कालावधी आपले जे पूर्वज होते किंवा पूर्वीचे लोक होते ते जगत होते. आपल्याला माहीत आहे की आपले आजोबा वगैरे जे आहेत ते खूप वर्ष म्हणजे 100 वर्षापर्यंत आरामशीर जीवन जगत होते. परंतु आज प्रेझेंट सिच्युएशनला जर आपण बघितलं तर आपला कालावधी हा 70 ते 80 वर्षे आहे. असं का झालं असेल किंवा असं का होत आहे याचा कधी आपण विचार केलेला आहे? आज कित्येक लोकांना कदाचित याचं उत्तर माहीत नसेल, परंतु जर आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन केलं, एक अद्भुत असं पुस्तक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार. आज जेवढे पण माझे मित्र किंवा माझे सहकारी जे बघत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास अद्भुत असा आहे. आणि जर तुम्हाला सार्वकालिक जीवन जर मिळवायचं असेल किंवा त्या अनंत कालामध्ये जर तुमचा प्रवेश व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल तर काय करायला पाहिजे किंवा त्याच्याविषयी तुमची खात्री आहे काय की मी मेल्यानंतर मी बाबा कुठं जाणार, मी नक्की स्वर्गामध्ये जाणार का? आज कित्येक माझे मित्र म्हणत असतील की काय तुम्ही सांगत आहात की स्वर्ग नरक कुणी पाहिलेला आहे, कुणी जाऊन आलाय का स्वर्गामध्ये किंवा कुणी नरक पाहिलेला आहे काय? परंतु पवित्र शास्त्र एक अद्भुत असं पुस्तक आहे. देवाचं वचन सांगतं करीत करास पत्रामध्ये की आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर आम्ही अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी या क्षणिक आहेत परंतु अदृश्य गोष्टी या सार्वकालिक आहेत किंवा त्या टिकणाऱ्या आहेत असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. आणि म्हणून जो आत्मा आहे तो आत्मा जो देवानं दिलेला आहे तो आत्मा एक अद्भुत असा आत्मा आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की जो देव आहे तो एक रहस्यानं भरलेला परमेश्वर आहे. आणि जर त्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला दैहिक बनून चालणार नाही. जे डोळ्यानं दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवणारे लोक त्याला दैहिक असं म्हटलेलं आहे. आणि जे दैहिक आहे ते दैहिक लोक देवाच्या गोष्टी जाणू शकणार नाहीये. तर देवाच्या गोष्टी किंवा देवाचं रहस्य म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर परमेश्वर सांगतो की तुम्हाला आत्मिक बनावं लागेल. तुम्हाला या मनानं तुम्हाला अंतःकरणानं तुम्हाला विचार करावा लागेल. जे डोळं काय दिसतं त्याप्रमाणे जे आपण विचार करतो त्याला दैहिक असं म्हणतात. परंतु जे आत्मिक असं म्हटलेलं आहे की जे अंतःकरणानं आपण विचार करतो किंवा त्या गोष्टीवरती आपण जर विश्वास ठेवत असू तर त्याला आत्मिक असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सार्वकालिक जीवनाविषयी आज मी तुमच्याशी बोलत आहे. आज जेवढे पण माझे मित्र मला लाईव्ह पाहत आहेत आणि जर तुमच्याकडे वेळ असेल, नक्कीच वेळ आहे मला माहीत आहे, आणि म्हणून तुम्ही या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आत्ताच आपण ऐकलं की 180 वर्षे, 175 वर्षे, 137 वर्षे इतका प्रचंड कालावधी आपले पूर्वज जे आहेत ते पूर्वज जगत होते असं बायबल रेकॉर्ड करतं. आणि म्हणून असं काय झालं की जे लोक 175 किंवा मथुशेलाचा जर आपण उदाहरण घेतलं तर तो 169 वर्षे इतका 969 वर्षे इतका कालावधी तो जगला होता. 969 इयर्स. मग आज हे वर्ष किंवा जो मनुष्याचा जो काळ आहे तो 70 वर्षे किंवा 80 वर्षे इथपर्यंत का आलेला आहे. आणि खरोखरच जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खरोखरच तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि म्हणून उत्पत्तीचं पुस्तक जर आपण बघितलं तर तिथं देवाचं वचन तिथं आपल्याला सांगत आहे की आपण आत्मिक ह्या गोष्टींना आपण विचार करत आहोत. मी आत्ता सांगितलं की दैहिक माणूस आत्म्याच्या गोष्टी स्वीकारणार नाही किंवा देवाचं रहस्य त्याला दैहिक माणसाला समजू शकणार नाही. तर जे आत्मिक आहेत किंवा जे आत्म्याने विचार करणारे आहेत आणि जे विश्वासाच्या द्वारे आपल्याला प्रगट केलं जातं त्यालाच आत्मिक असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून वर्ष का कमी झालेलं आहे, एवढा प्रचंड काळ जगत असताना देखील मनुष्याचं आयुष्य देवानं का कमी केलं तर त्याचं उत्तर आपल्याला तिथं सापडतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि वचन क्रमांक 5 मध्ये तिथं म्हटलेलं आहे की पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे
आणि त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांचा सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. आणि तिथं देवाचं वचन आपल्याला ऐकायला मिळत आहे किंवा वाचायला मिळत आहे की पृथ्वीवरती जी मानवाची दुष्टाई आहे किंवा जो मानवाचा विचार आहे तो एकसारखा वाईट आहे आणि त्याच्या कल्पना ज्या आहेत त्या एकसारख्या वाईट आहेत. देव म्हणून मनुष्य देवाला स्वीकारत नाही, तर तो आपल्या बुद्धीवरती अवलंबून बनलेला आहे. आणि म्हणून या दुष्टाईमुळं किंवा त्याच्या मनातील येणाऱ्या सर्व विचारामुळं किंवा त्याच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले असं देवाचं वचन सांगत आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे, म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. आणि म्हणून परमेश्वराने जे काय मनुष्याला उत्पन्न केलं होतं या पृथ्वीवरती आणि उत्पन्न केलं असताना देखील माणूस देवापासून जेव्हा लांब लांब होत चालला तेव्हा देवाच्या आत्म्याला खेद झाला आणि परमेश्वराला दुःख झालं असं बायबल आपल्याला तिथं सांगायला किंवा ऐकायला तिथं मिळत आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन तिथं काय म्हणत आहे बघा, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही, तर तो देहधारी आहे. तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. बघा, आणि म्हणूनच परमेश्वरानं हे ठरवलं की मनुष्य जो आहे तो पापामध्ये आहे किंवा देवापासून लांब गेलेला आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की मी त्याला आता बस झालं, तो आता पापामध्ये आहे आणि अनंत काळ जीवन तो जगण्याचा म्हणजे जास्त वेळ 900 वर्षे 800 वर्षे एवढे वेळ जगत आहे आणि तो माझ्यापासून दूर जात आहे. आणि म्हणून परमेश्वरानं तिथे एक निर्णय केला. तो काय निर्णय होता तर परमेश्वर म्हणत आहे की तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. आणि देवाने त्याला 120 वर्षाचा 120 इयर्स 120 वर्षाचा काळ देवाने तिथं निश्चित असा ठरवला. आज जर आपण बघितलं तर मनुष्य 80 वर्षे 70 वर्षे 90 वर्षे मॅक्झिमम 120 वर्षे त्याच्या पुढं मला नाही वाटत की कोणी जगत आहे आजच्या प्रेझेंट सिच्युएशनला. आणि म्हणून परमेश्वर ज्याप्रमाणे बोलला त्याप्रमाणे घडत आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. कारण का त्याचं कारण इथं परमेश्वराने सांगितलेलं आहे की मनुष्य भ्रांत झाला, देवापासून तो दूर गेलेला आहे. देव म्हणून परमेश्वराला मनुष्य ओळखत नाही आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला तर देवानं पाहिलं की मनुष्य भ्रांत झालेला आहे आणि त्याच्या मनामध्ये वाईट कल्पना येत आहेत. आणि म्हणून परमेश्वरानं काय केलं तर त्याचा जो काळ आहे किंवा तो जगण्याचा त्याचा जो टेन्युअर आहे तो परमेश्वरानं 800 ते 900 वर्षावरून डायरेक्ट 120 वर्षापर्यंत परमेश्वरानं तिथे घेऊन आला. जर आपण पुढं जर आपण स्तोत्रसंहितेचं जर अध्ययन केलं तर स्तोत्रसंहिता याचा 90वा अध्याय तिथं जर आपण पाहिलं तर तिथं देवाचं वचन आपल्याला स्पष्ट तिथं ऐकायला मिळत आहे की परमेश्वरानं ते 120 वर्षाचा जो काळ आहे तो देखील कमी केलेला आहे. जो मनुष्य 120 वर्ष जगत होता तो देखील परमेश्वरानं तिथं कमी केला. आणि तिथं वचन आपल्याला ऐकायला मिळतं की स्तोत्रसंहिता याचा 90वा अध्याय वचन क्रमांक 10 स्तोत्रसंहिता 90 वचन क्रमांक 10, आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्षे असते. आणि बघा तिथं परमेश्वरानं पुन्हा जो 120 वर्षाचा जो काळ आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण जे ऐकलं तर तो वचन सांगत आहे की तो 70 वर्षापर्यंत देवाने घेऊन आला. आणि फार तर शक्ती जर असेल तर तंदुरुस्त असेल चांगला खरोखर मेहनत करणारा असेल तर देवाचं वचन सांगत आहे की तो 80 वर्षे वगैरे म्हणजे ॲव्हरेज जो काळ आहे तो 70 आणि 80 वर्षापर्यंत घेऊन आला. आणि जो मॅक्झिमम काळ आहे तो परमेश्वरानं तिथं नमूद केलेला आहे की 120 वर्ष. परमेश्वर म्हणाला की मी काय मनुष्याशी जास्त वाद घालणार नाही, तर मी त्याचा जो काळ आहे तो काळ मी 120 वर्षापर्यंत करेल. आणि आज ॲव्हरेज आपण बघत आहे स्तोत्रसंहिता 90मध्ये आपण वाचलं की शक्ती असेल तर 80 वर्ष नाही तर 70 वर्षामध्येच मग आपण आपलं जे जीवनकाल आहे ते आपलं संपून जाणार आहे. आता इथून पुढं आपल्याला महत्त्वाची गोष्ट किंवा ज्याच्याविषयी मी आज तुम्हाला घेऊन आलेलं आहे की काय आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे काय किंवा जे अनंतकालचं जीवन जे रहस्य आज कित्येक लोकांना माहीत नाही आहे की अनंतकालचं जीवन म्हणजे काय. आपण फक्त एवढंच माहीत आहे की स्वर्ग आहे नरक आहे, मी स्वर्गात जाणार का नरकात जाणार तेही आपल्याला माहीत नाही आहे. परंतु आपली काही खात्री झालेलं आहे की मी स्वर्गामध्ये जाणार बाबा किंवा मी त्या सार्वकालिक जीवनामध्ये मी प्रवेश करणार. आज कित्येक लोक या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही आहेत. असं म्हणतात की कोणी बघितले स्वर्ग कोणी बघितले नरक. परंतु पवित्र शास्त्र आज अद्भुत असं आपल्याला काहीतरी एक नवीन आपल्याला सांगत आहे किंवा त्याच्याविषयी आपल्याला माहिती देत आहे. ते म्हणजे काय तर अनंतकालचं जीवन. आणि खरोखरच आज
जे कित्येक लोक, जे मसीह लोक जे प्रचार करत आहेत किंवा इत्येक अनेक लोकांना जे सांगत आहेत कुठल्या धर्माविषयी नाही प्रिया, तर ते म्हणजे सार्वकालिक जीवन आपल्याला कसं मिळवायचं आहे किंवा त्या स्वर्गामध्ये आपला प्रवेश कसा होईल याविषयीचं शुभवर्तमान आज कित्येक लोक सांगत आहेत. आणि म्हणून त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी मला काय करायला हवं किंवा त्या स्वर्गामध्ये जर माझा प्रवेश व्हायचा असेल तर मला कोणत्या गोष्टीकडे मला लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर दैहिक असेल तर तो आत्म्याच्या गोष्टी स्वीकारणार नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात. परंतु जो आत्मिक आहे, खरोखरच जो देवावरती विश्वास ठेवणार आहे, कारण परमेश्वराचं वचन सांगतं की जो मनुष्याचा आत्मा आहे त्याच्यापासून देवाच्या गहन गोष्टीचा शोध घेणारा कोण आहे. आणि म्हणूनच जर आपण आत्मिक बनलो किंवा आपण जर आत्म्याने जर विचार केला तरच आपल्याला ह्या गोष्टी सर्व काही समजू शकणार आहेत. कारण का तर बायबल सांगत आहे की पवित्र शास्त्र सांगत आहे की परमेश्वर काय आहे, तर परमेश्वर एक रहस्य आहे. आणि जर ते रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. परमेश्वर सांगतो, देवाचं वचन सांगतं की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आपण जर विश्वास ठेवला एखादी गोष्ट त्याच्यावरती जर आपण आशा ठेवत असू सार्वकालिक जीवन, आणि ती गोष्ट जरी आपल्याला आता दिसत नाही आहे तर आपल्याला पक्की खात्री आहे की सार्वकालिक जे जीवन आहे ते आपल्याला मिळणार आहे. पण ते कसं मिळणार याच्याविषयी आज तुम्ही जे ऐकत आहात ते गांभीर्याने घेत आहे का. आणि म्हणूनच आम्ही कुठल्या धर्माचा प्रचार करत नाही आहे किंवा कुठल्या गोष्टीचा आम्ही प्रचार करत नाही, तर आम्ही सार्वकालिक जीवन माणसाला कसं मिळेल त्याच्याविषयीचा प्रचार करतो. कोण काही म्हणू, आपल्याला काय घेणं देणं नाही आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही कोणीही असा, परमेश्वरानं प्रत्येकाला संधी दिलेला आहे की या पृथ्वीवरती आपण जीवन जगत असताना आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपला कसा प्रवेश होईल. आणि म्हणूनच आत्ताच आपण ऐकलं की सार्वकालिक जीवनाविषयी येशू ख्रिस्तानं काय सांगितलेलं आहे. जर आपण पवित्र शास्त्राचं जर आपण अध्ययन केलं तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला येशू ख्रिस्तानं क्लिअर कट, जे क्रिस्टल क्लिअर स्टेटमेंट म्हणतात त्याप्रमाणे येशू ख्रिस्तानं सार्वकालिक जीवनाविषयी आपल्याला संपूर्ण रहस्य जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून सार्वकालिक जीवनाविषयी येशू ख्रिस्त म्हणत आहे योहानाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि वचन क्रमांक 3 मध्ये तिथं येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना किंवा लोकसमुदायाला तिथं संबोधित करत आहे. आणि तो म्हणत आहे की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. योहानाचं पुस्तक याचा 14वा अध्याय वचन क्रमांक 3 तिथं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे किंवा ऐकायला मिळत आहे की येशू तिथं स्वतः म्हणत आहे की जेथे मी आहे तेथे तुम्ही स्वतःही असावे, अशी येशूची इच्छा आहे किंवा परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त आज कुठं आहे, तर येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून तो आपल्याला संबोधित करत आहे किंवा तो आपल्याला एक मार्ग दाखवत आहे की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असायला हवं किंवा तुम्ही तिथं यायला पाहिजे, अशी येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि म्हणून त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला जर प्रवेश व्हायचा असेल किंवा त्या सार्वकालिक जीवनामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आत्ताच आपण ऐकलं की कित्येक लोक जे आहेत ते पूर्वज आपले कित्येक वर्ष जगत होते, परंतु जो पृथ्वीवरचा जो काळ आहे जगण्याचा तो 120 वर्षे आणि शक्य असेल तर 80 वर्षे इतका देवाने ठेवलेला आहे. परंतु आपण जेव्हा डोळे झाकतो किंवा आपण मरतो त्याच्यानंतर आपण जातो कुठं. जर आपण लुकाचं पुस्तक याचा 16वा अध्याय जर आपण अध्ययन केला तर तिथं येशू ख्रिस्तानं 2 व्यक्तीविषयीचं एक उदाहरण देऊन तिथं आपल्याला स्पष्ट क्लिअर कट सांगितलेलं आहे. एक श्रीमंत मनुष्य आणि लाजर. एक श्रीमंत मनुष्य आणि लाजर. श्रीमंत मनुष्य जो आहे तो देवावरती विश्वास ठेवत नव्हता, तो दैहिक होता. जो डोळ्याने दिसतं त्याच्यावरतीच विश्वास ठेवत होता, तो आपल्या धनावरती विश्वास ठेवत होता. आणि जेव्हा तो मरण पावला तेव्हा देवाचं वचन तिथं असं लिहिलेलं आहे की तो अधोलोकामध्ये त्याला तिथं त्याच्या आत्म्याला तिथं घेऊन देण्यात आलं. आणि जो दरिद्री जो लाजर होता तो मेला किंवा मेल्यानंतर त्याचं काय झालं तर नेक्स्ट सेकंडला देवाचं वचन सांगतं की त्याला स्वर्गामध्ये किंवा त्या सुखलोकामध्ये अब्राहम जिथं आहे त्या अब्राहमाच्या उराशी तिथं परमेश्वरानं घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून आपण जर बायबलचा अभ्यास केला तर मी पुन्हा एकदा तुम्हाला तिथं घेऊन जात आहे. आणि त्याचा काळ जो आहे तो 930 वर्ष इतका त्याचा काळ होता ह्याचा. त्याच्यानंतर आपण ऐकलं की जे बाकीचे जे लोक आहेत ते देखील मरण पावलेले आहेत. आणि त्यांचा काळ पण तिथं सांगितलेला आहे की कोणी जेव्हा जे मरण पावलेले जे लोक आहेत ते कुठे गेलेले आहेत त्याच्याविषयी येशू ख्रिस्तानं काय सांगितलं. जर मत्तेचं पुस्तक आपण जर उघडलं, मत्तेचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि वचन क्रमांक 31 आणि 32. मत्तेचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि वचन क्रमांक 31 आणि 32 मध्ये तिथे येशू ख्रिस्त लोकांना संबोधित करत आहे. येशू ख्रिस्त तिथं लोकांना संबोधित करत आहे आणि
तो म्हणत आहे की तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. आणि तिथं बघा, तिथं येशू ख्रिस्त काय सांगत आहे, तर तो मृतांचा नाही आहे तर तो जिवंतांचा परमेश्वर आहे. आणि येशू ख्रिस्त लोकांना संबोधित करत आहे की जे मेलेले लोक आहेत, किंवा जे अब्राम मेला, किंवा त्याचा पुत्र इसहाक असेल किंवा याकोब असेल, ते जे मरण पावलेले आहेत ते कुठं आहेत, याच्याविषयी येशू ख्रिस्त तिथं सांगत आहे. मत्तीचं पुस्तक याचा तुमच्या वाचनात आले नाही काय. आणि येशू ख्रिस्त तिथं म्हणत आहे की जे मेलेले लोक आहेत आणि ते मेलेल्या लोकांच्या विषयी तुमच्या कधी वाचनात आलेलं नाही आहे काय, असं येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे. आणि तो म्हणत आहे की मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय. ते असे की मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे, तो मृतांचा देव नव्हे तर जिवंतांचा देव आहे. आणि तिथं स्पष्ट आपल्याला वचन आपल्याला सांगत आहे, येशू ख्रिस्त स्पष्ट सांगत आहे, किंवा देवाचं वचन तिथं स्पष्ट आपल्याला सांगत आहे. तो म्हणत आहे की मी मृतांचा नव्हे तर मी जिवंतांचा देव आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून एका सेवकाविषयी सांगितलेलं आहे की त्याचं नाव होतं मोशे. आणि जेव्हा मोशेला जेव्हा परमेश्वरानं सांगितलं की माझे जे लोक आहेत, इस्रायल लोक, ते समस्येमध्ये आहेत आणि त्यांना तू बाहेर काढ, आणि त्यांना थोडा सिग्नलचा प्रॉब्लेम झाला होता, नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला होता. आणि म्हणून जे इस्रायल जे लोक होते ते गुलामगिरीमध्ये होते. आणि म्हणून 430 वर्षे गुलामगिरीमध्ये असताना परमेश्वराकडं, आणि त्यांचा आक्रोश गेल्यानंतर परमेश्वरानं त्यांची जी वाणी आहे ती वाणी परमेश्वरानं ऐकली आणि त्यांना सोडवण्यासाठी, आणि त्या मोशेला परमेश्वर म्हणाला की माझ्या लोकांना तू बाहेर काढ, किंवा माझ्या लोकांना तू मी सांगीन त्या देशामध्ये त्या सर्वांना तू एकत्रित तू घेऊन जा, किंवा त्यांच्यासाठी जो देश मी तयार केलेला आहे तिथे माझ्या लोकांना तू घेऊन जा. आणि तो देश कोणता होता, तर तो देश होता इस्रायल देश. आणि म्हणून आपण जर वाचलं तर मोशेचं आयुष्य किती होतं याच्याविषयी परमेश्वर तिथं, मोशेचं आयुष्य किती होतं याच्याविषयी परमेश्वर तिथं लिखित करून ठेवत आहे. आणि अनुवादचं पुस्तक जर आपण पाहिलं, अनुवादचं पुस्तक जर आपण पाहिलं तर त्या अनुवादच्या पुस्तक याचा 34वा अध्याय, आणि त्या अनुवादचं पुस्तक याचा 34वा अध्याय, आणि तिथं वचन क्रमांक 5 मध्ये तिथं असं म्हटलेलं आहे की परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे मोवाब देशीच मरण पावला, आणि त्याने त्याला मोवाब देशातील बेत पौरासमोरील एका खोऱ्यात पुरले. परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही. मोशे मृत्यूसमयी 120 वर्षाचा होता. मोशेचा मृत्यूसमयी तिथं काळ सांगितलेला आहे की मोशे जो मरण पावला त्यावेळी त्याचा काळ होता 120 वर्षे. का जे देवाने सांगितलं त्याप्रमाणेच तिथं घडलेलं आहे की 120 वर्षाचा काळ परमेश्वराने तिथं मोशेसाठी किंवा मोशेच्या जीवनाचा तिथं लिहून ठेवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की तिथे येशू ख्रिस्त काय सांगत आहे, किंवा मोशेला जेव्हा परमेश्वरानं सांगितलं की तू माझ्या लोकांना सोड, तेव्हा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. प्रेज लॉर्ड. आणि मोशेला जेव्हा परमेश्वरानं सांगितलं की तू माझ्या लोकांना तू सोडवून आण, किंवा तू त्यांना बाहेर काढ त्या मिस्र देशातून, आणि त्यांना मी सांगितलेल्या देशामध्ये तू त्यांना घेऊन जा. आणि जिथं मोशे देवाला म्हणत आहे की मी त्या लोकांना काय सांगू, किंवा परमेश्वराचं मी कोणत्या परमेश्वराचं त्यांना नाव सांगू, तर तिथं परमेश्वर म्हणत आहे निर्गमचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन क्रमांक 15, आणखी देवाने मोशेला सांगितले तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे, आणि हेच त्याचे सनातन नाव आहे. बघा तिथं परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगत आहे की मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवलेला आहे. आणि म्हणून अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा जर उल्लेख आपण पाहिला तर ते मरण पावले असं देवाचं वचन तिथं आपल्याला ऐकायला मिळतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. परंतु इथं जेव्हा मोशे जेव्हा परमेश्वराला म्हणत आहे की मी त्या लोकांच्याकडे तुम्हाला पाठवत आहेस, ठीक आहे, परंतु त्यांना मी काय सांगू की कुठल्या देवाने मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे तुम्हाला सोडवण्यासाठी, तर परमेश्वर त्याला म्हणत आहे की मी तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर आहे, मी अब्राहामाचा देव आहे, मी इसहाकाचा देव आहे,
आणि मी याकोबाचा देव आहे. आणि म्हणून मत्तेचं पुस्तक याचा 22वा अध्याय जर आपण पाहिला तर तिथं येशू ख्रिस्त सांगत आहे की मृतांच्या पुनरुत्थानाविषयी तुमच्या वाचनात कधी ऐकलेलं नाही आहे, आले नाही आहे काय. तर परमेश्वराचं वचन तिथं म्हणत आहे की येशू ख्रिस्त सांगत आहे की तो मृतांचा नाही तर तो जिवंतांचा परमेश्वर आहे. आणि म्हणून अब्राहम, इसहाक, याकोब हे जरी मरण पावलेले असले तरी देव तिथं सांगत आहे की ते मेलेले नाही आहेत. जैगिक दृष्टिकोनातून ते मेलेले आहेत, परंतु परमेश्वर म्हणत आहे की ते जिवंत आहेत. आणि म्हणून आपण जर पवित्र शास्त्रात जर अध्ययन केलं किंवा उलगडा जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर लुकाचं पुस्तक याचा 16वा अध्याय तिथं आपल्याला अब्राहमाविषयी तिथं ऐकायला मिळत आहे. जो श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजारस ते दोघेही मरण पावलेत आणि मेल्यानंतर श्रीमंत मनुष्य कुठे गेला तर तो अधोलोकामध्ये गेला असं पवित्र शास्त्र आपल्याला तिथं सांगायला किंवा ऐकायला मिळत आहे. आणि जो लाजर होता तो देवावरती विश्वास ठेवणारा होता, तो कुठे गेला तर तिथं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तो अब्राहमाच्या उराशी सुखलोकामध्ये तो तिथे गेलेला आहे. आणि म्हणून आपण आत्ताच ऐकलं की अब्राम जो आहे तो अब्राम देखील मरण पावला होता, परंतु लुकाच्या पुस्तकमध्ये परमेश्वर तिथं सांगत आहे की अब्राम जगाच्या दृष्टिकोनातून जरी मेलेला असला तरी तो काय आहे, तरी तो जिवंत आहे. आणि म्हणून तो जिवंतांचा परमेश्वर आहे असं पवित्र शास्त्र आपल्याला तिथं सांगत आहे. आणि म्हणून मनुष्य मेल्यानंतर जातो कुठं, सुखलोक किंवा अधोलोक किंवा स्वर्ग किंवा नरक जे काय आपण म्हणत असाल ते काय आपण गांभीर्याने घेतलेलं आहे. जर गांभीर्याने घेतलं नसेल तर आजच परमेश्वर म्हणतो की आजच संधी. थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून हा व्हिडिओ मध्ये कदाचित खंडित होत असेल, परंतु तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करीत आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की तो मृतांचा नाही आहे किंवा मेलेल्या लोकांचा परमेश्वर नाही तर तो जिवंतांचा परमेश्वर आहे. आणि हे रहस्य आपल्याला जर समजायचं असेल तर आपल्याला दैहिक असून चालणार नाही किंवा डोळ्यानं जे दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही. तर परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही जेव्हा आत्मिक बनाल किंवा आत्म्यानं जेव्हा तुम्ही विचार कराल तर त्याच वेळेला तुम्हाला हे सगळं काही रहस्य समजणार आहे. आणि म्हणून माणूस मेल्यानंतर जातो कुठं किंवा मनुष्य जेव्हा पृथ्वीवरचा शेवटचा श्वास घेतो आणि शेवटचा श्वास घेतल्यानंतर तो कुठं जातो याच्याविषयी बरेच लोकांनी आपले तर्कवितर्क मांडलेले आहेत. बरेच जे आपले जे ज्ञानी लोक आहेत त्यांनी आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की मनुष्य मेल्यानंतर दोनच ठिकाणी जातो, एक म्हणजे सुखलोक किंवा एक म्हणजे अधोलोक. आणि म्हणून सुखलोकामध्ये कोण जाईल किंवा अधोलोकामध्ये कोण जाईल किंवा त्या सुखलोकामध्ये माझा प्रवेश होणार आहे का किंवा तिथे जाण्यासाठी मला काय करायला पाहिजे. तर परमेश्वर म्हणत आहे की तुम्हाला कुठलं शिक्षण किंवा कुठलं काय एज्युकेशन घ्यावं याची गरज नाही आहे. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं धन असायला पाहिजे याची एक कुठली कंडिशन नाही आहे. तुम्ही काळे असाल किंवा गोरे असाल, तुम्ही बुटके आहे का उंच आहे, तुम्ही लट्ट आहे का तुम्ही स्लिम आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. परमेश्वर म्हणत आहे तुम्ही कुठल्या जातीचे आहात याच्याशी काय परमेश्वराला काही घेणं देणं नाही. कुठल्या धर्माचे आहात, धर्म तर नाहीच आहे, मनुष्याने तयार केलेला आहे. कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या जातीचे आहात किंवा तुम्ही कुठल्या देशामध्ये राहताय, कुठल्या प्रांतामध्ये राहताय याच्याशी परमेश्वराला काय घेणं देणं नाही आहे. फक्त कंडिशन एकच आहे, ती म्हणजे काय आहे तर देवाचं वचन सांगतं योहान 3:16 की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून कंडिशन एकच आहे, ते म्हणजे काय आहे तर जो कोणी त्याच्यावर आपल्याला सांगत आहे ते सार्वकालिक जीवन मिळण्याविषयी वारंवार पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. आणि ते कुठं मिळणार, आपण जगत असताना या पृथ्वीवरती आपण जीवन जगत असतानाच आपल्याला ते सार्वकालिक जीवन कसं मिळवायचं याचा आपण झटपट केली पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि परमेश्वर स्पष्ट म्हणत आहे, देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे की आपण आपल्या कर्माने कधीही नीतिमान ठरणार नाही किंवा आपण जे कर्म करतो त्या कर्माने आपण कधीही नीतिमान आपण बनू शकत नाही. कारण पवित्र शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. सर्वांनी म्हणजे सर्वजण. मनुष्याचा जन्मच हा पापामध्ये झालेला आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं की रोमकारासपत्र याचा 3रा अध्याय वचन क्रमांक 23 की पापाचे वेतन हे मरण आहे. आणि आज या जगामध्ये मनुष्य का मरत आहे त्याचा जर आपण उलगडा करण्याचा प्रयत्न केला तर एक रहस्य आपल्याला समोर येतं, ते म्हणजे काय तर मनुष्याचं जे पाप आहे
ते पापामुळं किंवा त्या पापामध्ये मनुष्याचा जो जन्म झालेला आहे त्या पापामुळं त्याला मरण प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जो पहिला मनुष्य सांगितला होता त्याचं नाव आहे आदाम. आणि त्या आदामानं परमेश्वराची जी आज्ञा आहे त्या आज्ञेचा भंग केला आणि म्हणून पापानं या जगामध्ये प्रवेश केला असं पवित्र शास्त्र आपल्याला तिथं सांगायला मिळतं. आणि म्हणून पापाचं वेतन हे मरण आहे. आज्ञा न मानणे हे पाप ठरलं आणि त्या पापाचं वेतन किंवा त्या मरणानं या माणसाच्या जीवनामध्ये प्रवेश केला आणि मरण हे अटळ आहे. आज या पृथ्वीवरती कोणीही असू द्या, विद्वान असू द्या, पंडित असू द्या, शास्त्री असू द्या, कोणीही असू द्या, त्याला मरण हे अटळ आहे. कोणीही मरणापासून सुटलेलं नाही आहे. परंतु हे मेल्यानंतर मी कुठं जाणार बाबा याच्याविषयी काय आपण विचार केलेला कधी आहे काय? किंवा मी मेल्यानंतर कुठं नक्की त्या स्वर्गामध्ये मी जाणार काय याच्याविषयी काय खात्री आहे काय? तर येशू ख्रिस्त म्हणत आहे की योहानाचं पुस्तक याचा 14वा अध्याय वचन क्रमांक 3 मध्ये, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त जिथं आहे ते सार्वकालिक जीवनामध्ये तिथं आपण आहे काय किंवा तिथं आपण जाणार काय याच्याविषयी आज कित्येक लोकांना माहीत नाही. जे ख्रिस्ती लोक आहेत, जे येशूवरती विश्वास ठेवणारे लोक आहेत, त्यांना देखील कदाचित माहीत नाही. फक्त विश्वास ठेवला म्हणजे मला ते सार्वकालिक जीवन मिळेल ही चुकीची कल्पना आहे. कारण परमेश्वर तिथं स्पष्ट म्हणतो की प्रभूजी मला म्हणणाऱ्या लोकांचा प्रत्येकाचा प्रवेश त्या स्वर्गामध्ये होईल असे नाही, तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो किंवा चालतो किंवा आज्ञा पाळतो त्याचाच त्या स्वर्गामध्ये प्रवेश होईल. म्हणजे विश्वास ठेवणारे लोक त्या स्वर्गामध्ये येतील असं काहीच नाही आहे. तर जे त्याच्या इच्छेप्रमाणे चालतात त्यांचाच फक्त प्रवेश तिथं होणार आहे. आणि म्हणून तिथे जाण्यासाठी मला काय करायला पाहिजे किंवा त्या स्वर्गामध्ये जर माझा प्रवेश व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी मी काय करायला पाहिजे? तर योहान 3:16 व्हेरी सिम्पल. तिथं असं म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती का आला होता? जर आपण फिलिपी पत्र जर वाचलं तर तिथं देवाचं वचन आपल्याला स्पष्ट तिथं ऐकायला मिळतं किंवा पाहायला मिळतं की तो देवाच्या प्रतिरूपाचा असताना देखील त्याने स्वतःला देव म्हणून न घेता त्याने दासाचे रूप किंवा जे शरीर आहे ते धारण केलं आणि तो मनुष्य रूपामध्ये प्रकट झाला असं परमेश्वराचं वचन तिथं आपल्याला सांगत आहे. आणि त्यानं वधस्तंभावरचं जे मरण आहे ते मरण सोसलं आणि वधस्तंभावरती त्यानं आपला प्राण दिला. कारण का तर मनुष्य जे आहे त्या मरणाच्या अधीन आहे किंवा मरणामध्ये प्रत्येक मनुष्याला मरण हे अटळ आहे. आणि त्या मरणातून त्यांना सोडवण्यासाठी येशूनं काय केलं तर स्वतः तो वधस्तंभावरती जाऊन स्वतः त्यांना आपलं बलिदान दिलं आणि आपलं रक्त सांगलेलं आहे. कशासाठी? तर जे लोक या पृथ्वीवरती जे आहेत ते मरत आहेत किंवा याच्या अगोदरचे जे मेलेले लोक आहेत त्यांना त्या स्वर्गामध्ये कसा प्रवेश मिळवायचा याच्याविषयीचे रहस्य सांगण्यासाठी येशू ख्रिस्त आला होता. आणि म्हणून त्यानं स्वतःला दिलं आणि तो मनुष्य रूप धारण करून आला होता. आणि तो या पृथ्वीवरती असताना त्यानं शांतीविषयी संदेश दिला. कुठल्या धर्माचा संदेश दिलेला नाही, मी पुन्हा एकदा सांगतो. तर त्यानं शांती जे सार्वकालिक जीवन आहे त्या सार्वकालिक जीवनाविषयीचा येशू ख्रिस्ताने त्या सार्वकालिक जीवनाविषयीचा संदेश दिला होता. आणि म्हणून आपण जर पुस्तक वाचलं तर लुकाचं पुस्तक याचा 16वा अध्यायामध्ये तिथं अब्राहम जो आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं की तो मरण पावला होता, परंतु लुकाच्या पुस्तकामध्ये तिथं येशू ख्रिस्त त्याच्याविषयी साक्ष देत आहे की जो दरिद्री माणूस लाजर जो मरण पावला तो मेल्यानंतर तो कुठे गेला तर तो अब्राहमाच्या जवळ गेला असं येशू ख्रिस्त तिथं सांगत आहे. जर आपण मत्याचं पुस्तक जर आपण तिथं अध्ययन केलं त्याचा 17वा अध्याय आणि वचन क्रमांक 1 पासून 3 पर्यंत येशू ख्रिस्त आपल्या 3 शिष्यांच्या सोबत एका डोंगरावरती गेला होता प्रार्थना करण्यासाठी. आणि प्रार्थना करत असताना तिथं देवाचं वचन तिथं सांगत आहे की येशूचे 3 शिष्य पेत्र, याकोब आणि योहान हे 3 जण येशू बरोबर गेले होते. आणि गेले असताना येशू ख्रिस्त एकटाच पुढे जाऊन तो प्रार्थना करत होता. आणि प्रार्थना करत असताना रात्रीच्या समयी किंवा रात्रीच्या वेळेला काय झालं तर त्याचं रूप जे आहे ते रूप पालटलं आणि सूर्याप्रमाणे प्रखर असं त्याचं रूप आणि त्याचे वस्त्र ते पेत्र, याकोब आणि योहान या 3घांना तिथं दिसले. येशूचे जे रूप आहे ते चेहरा जो आहे किंवा त्याचं जे वस्त्र आहे ते पांढरे शुभ्र झाले, प्रकाशाप्रमाणे शुभ्र झाले असं तिथं नमूद करून ठेवलेलं आहे. आणि हे होत असताना येशू ख्रिस्ताबरोबर तिथं देवाचं वचन सांगत आहे की मोशे आणि एलिया हे दोघे पण येशू ख्रिस्ताबरोबर तिथं संभाषण करत आहेत असं नमूद करून ठेवलेलं आहे. जर आपण आत्ताच आपण अनुवादच्या पुस्तकामध्ये ऐकलं की अनुवादचं पुस्तक याचा 34वा अध्यायामध्ये 38वा अध्यायामध्ये
की मोशे हा मरण पावला होता 120 वर्षाचा झाल्यानंतर. परंतु आपण जर इथं मत्याच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर येशू ख्रिस्ताबरोबर मोशे तिथं बोलत आहे असं एक दृश्य पेत्र, याकोब आणि योहान यांनी तिथं पाहिलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे, येशू ख्रिस्त म्हणत आहे की तो मृतांचा नाही आहे तर तो जिवंतांचा परमेश्वर आहे. आणि याच्याविषयी तुम्ही कधी ऐकलेलं नाही आहे का? आणि म्हणून आपले जे पूर्वज आहेत ते पूर्वज किंवा जे मरण पावलेले लोक कुठे गेलेले आहेत असं एक प्रश्नचिन्ह आपल्या मनामध्ये येतं. तर बायबल स्पष्ट सांगत आहे, एक तर सुखलोक किंवा अधोलोक या दोनच ठिकाणी मेलेले लोक गेलेले आहेत. आणि परमेश्वराचं वचन हेही सांगत आहे की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती कशासाठी आला होता? कुठल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी नाही आला होता. तर त्यांना आपलं रक्त या मानव जातीसाठी संपूर्ण पृथ्वीला तिथं कन्सिडर केलेला आहे. फक्त इस्रायल राष्ट्रासाठी नाही आहे तर संपूर्ण जगाचा तिथं उल्लेख केलेला आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म हा देखील एक अद्भुत आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच जो काळ आहे किंवा जी कालगणना आहे ती मोजायला चालू झालेला आहे. येशू ख्रिस्ताच्या अगोदरचा जो काळ आहे त्याला बिफोर क्राइस्ट असं म्हटलं होतं. परंतु येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा जो काळ आहे त्याला एडी किंवा असं आपण संबोधतो. आणि म्हणूनच जो काळ आहे तो काळ खूप महत्त्वाचा आहे. जर पवित्र शास्त्रात जर अध्ययन केलं तर आपल्याला असं ऐकायला मिळतं किंवा लोक असं म्हणतात की तो परराष्ट्रीय आहे किंवा तो परधर्मीय आहे. परंतु जर आपण एस्तेरचं पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला खरोखरच अद्भुत असं तिथं रहस्य तुम्हाला आज ऐकायला मिळेल. ते म्हणजे काय तर आपल्या भारत देशाचं नाव, एस्तेरचं पुस्तक याचा पहिला अध्याय वचन क्रमांक 1 मध्ये आपल्या भारत देशाचं नाव हिंदुस्थान हे पवित्र शास्त्रामध्ये तिथं नमूद करून ठेवलेलं आहे. किती अद्भुत असं आहे. परंतु आपण अजून देखील म्हणतो की बाहेरचं आहे किंवा हे आहे. इस्रायल जो राष्ट्र आहे किंवा जे देश आहे ते कुठं आहे तर ते आपल्या आशिया खंडामध्ये आहे. किती अद्भुत असं आहे. आपला भारत देश हा आशिया खंडामध्ये आहे. परंतु असं असताना देखील आपण म्हणतो की बाहेरचा आहे. येशू ख्रिस्ताने कधीही म्हटलेलं नाही की मी फक्त इस्रायल लोकांसाठी आलेलो आहे. तर संपूर्ण पृथ्वीसाठी, पृथ्वीला जो काय उद्धार किंवा मोक्ष किंवा सार्वकालिक जीवन म्हणजे काय हे सांगण्यासाठी येशू ख्रिस्त आला होता. आणि म्हणून आज दुर्दैवाची गोष्ट आहे की आज कित्येक लोकांना याविषयी माहीत नाही आहे की सार्वकालिक जीवन म्हणजे काय किंवा सार्वकालिक जीवन मला कसं प्राप्त होईल याच्याविषयी कित्येक लोकांना आज माहीत नाही आहे. आणि म्हणून जर आपण मत्तेचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्याचा मत्तेचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि वचन क्रमांक 26 मध्ये तिथं म्हटलेलं आहे की मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा जर नाश केला तर त्याला काय लाभ आहे. जर आपण या संपूर्ण जगातील सर्व गोष्टी मिळवल्या, आपण धनदौलत मिळवलं, पैसा अडका जमीन सगळं काय मिळवलं आणि जर शेवटी जर आपल्या आत्म्याचा जर नाश झाला तर परमेश्वर म्हणत आहे की मग मनुष्य त्या आत्म्याबद्दल काय मोबदला देणार आहे किंवा त्या आत्म्याबद्दल आपण मग काय भरपाई देणार आहे. उत्तर आहे की काहीच देऊ शकणार नाही आहे. मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि जर आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे. आणि खरोखरच काय या गोष्टीविषयी आज आपण जागरूक आहे काय? आपण सगळं काही धनाच्या पाठीमागं आहे, सगळं काही आपण संपत्ती मिळवत आहे, सगळं काही आपण कमवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु काय मी ते सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी खटपट करत आहे का किंवा ते सार्वकालिक जीवनामध्ये माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे का? प्रेज लॉर्ड. आणि म्हणून एक अद्भुत असं रहस्य आहे. आणि परमेश्वर प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला होता. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की त्या सार्वकालिक जीवनाविषयी काय मी गंभीर आहे काय किंवा मी गंभीर्याने घेतलेलं आहे. जर घेतलं नसेल तर आज आपण ते गंभीर्याने घ्यायला पाहिजे. जर खरोखरच परमेश्वर आहे आणि येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं अशी माझी इच्छा आहे. परमेश्वर म्हणतो की कुणाचाही नाश होऊ नये तर त्याला अनंतकालचं जीवन मिळावं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ते सार्वकालिक जीवनाविषयी एकदा निकोदेमस जो आहे तो येशूला विचारला की सार्वकालिक जीवन मला कसं प्राप्त करून घेता येईल किंवा त्या सार्वकालिक जीवनामध्ये माझा कसा प्रवेश होईल. तर येशूनं त्याला स्पष्ट सांगितलं की तुला नवीन जन्म घ्यायला पाहिजे तर तुला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. निकोदेमस एक शास्त्राध्यापक होता किंवा शास्त्राचा अभ्यास करणार. जन्म म्हणजे काय हे समजलं नाही आणि तो येशूला प्रश्न करू लागला की मला पुन्हा कसं काय मातेच्या उदरामध्ये जाऊन मला पुन्हा कसा काय जन्म घेता येईल किंवा मी कसा काय नवीन जन्म घेऊ शकतो. परंतु येशू ख्रिस्त तिथं म्हणाला की तुला नवीन जन्म म्हणजे काय तर तुला आत्म्यानं जन्म घ्यावा लागेल.
प्रेज लॉर्ड. तुम्ही खरंच ऐकलं. देव म्हणत आहे की तुम्हाला आत्मिकरित्या तुम्हाला नवीन जन्म घ्यावा लागेल. या शरीराविषयी देव बोलत नाही, तर तुमच्या आत्म्याविषयी देव बोलत आहे. कारण शरीर हे नाशवंत आहे, ते पुन्हा मातीमध्ये मिळून जाणार आहे. आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य संपून जाणार आहे. मॅक्झिमम 120 वर्षे, शक्य असेल तर 70 ते 80 वर्षे, परंतु त्याच्यानंतर काय? आणि म्हणून त्या निकोदेमसला काय समजलं नाही की मला ते सार्वकालिक जीवन किंवा ते अनंतकालचं जीवन मला कसं मिळेल, याच्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रश्न होता. आणि त्याने येशूला विचारलं की मला ते सार्वकालिक जीवन कसं प्राप्त करून घेता येईल. तर येशू ख्रिस्त तिथं म्हणाला की तुला नवीन जन्म घ्यावा लागेल. आणि मग निकोदेमस म्हणला की मनुष्य म्हातारा असताना त्याला कसा नवीन जन्म घेता येईल, त्याला मातेच्या उदरामध्ये पुन्हा जाऊन जन्म घेता येईल काय? तर येशू ख्रिस्त त्याला म्हणाला की तुला आत्म्याने जन्म घ्यायला पाहिजे. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय जर आपण जर तिथं आणि दुसरं वचन जर आपण वाचलं तर इथं परमेश्वर म्हणत आहे की तुम्हाला नव्यानं जन्म घ्यायला पाहिजे किंवा तुमच्या मनाचं रूपांतर व्हायला पाहिजे. जर मनाचं रूपांतर जोपर्यंत होणार नाही आहे, जर आपण या जैगिक दृष्टिकोनातून चालू किंवा वागू, तर आपण नवीन जन्म आपला होणं अशक्य आहे. आणि म्हणून कंडिशन काय आहे, तर विश्वास पहिली गोष्ट देवावरती, आणि दुसरी गोष्ट काय आहे तर नवीन जन्म. म्हणजे काय, तर नव्यानं आत्मिक जन्म आपण घ्यायला पाहिजे, तरच त्या स्वर्गामध्ये प्रवेश होणार आहे. आणि म्हणून आपण जर पवित्र शास्त्राचं अध्ययन केलं तर त्याचा एक सेवक आहे, त्याचं नाव होतं पाऊल. आणि पाऊल म्हणाला की मी नक्कीच कुठं जाणार आहे, तर मी येशू ख्रिस्ताच्या जवळ जाणार आहे. फिलिप्पी करासपत्र याचा अध्याय जर आपण तिथं आपण वाचूया थोडं. फिलिप्पी करासपत्र याचा पहिला अध्याय आणि वचन क्रमांक 21 आणि 22. तिथं पाऊलच आपल्या जीवनाविषयी त्याला पूर्ण 100% खात्री होती की मी मेल्यानंतर कुठं जाणार आहे. आणि म्हणून तो ठामपणे 101% 101% नाही, 1000% तो तिथं ठामपणे तो म्हणत आहे. काय म्हणत आहे की कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. बघा, एक व्यक्ती आपल्या जीवनाविषयी म्हणत आहे की मी मेल्यानंतर कुठं जाणार, तर तो ठामपणे काय म्हणत आहे, तर मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे काय आहे, तर लाभ आहे. का मरणे लाभ आहे? कारण तो तिथं नमूद करत आहे वचन क्रमांक 23, मी हा दोह संबंधांमध्ये पेसात आहे, येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठ आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की मी या पृथ्वीवरचं जीवन माझं जेव्हा संपेल तेव्हा मी कुठं असणार आहे, तर मी त्या येशू ख्रिस्ताच्या जवळ असणार आहे. हे 101% तो खात्रीपूर्वक सांगत आहे. मला जगणे हे जगणे हे काय आहे, तर ख्रिस्त आहे, आणि मरणे हे काय आहे, तर लाभ आहे. आणि म्हणून आपल्याला काय त्या पद्धतीची खात्री झालेली आहे की मी मेल्यानंतर नेमकं मी कुठं जाणार बाबा, किंवा मला ते सार्वकालिक जीवन मिळणार काय, याच्याविषयी आज काय आपण गांभीर्याने घेतलेलं आहे काय? जर घेतलं नसेल तर आपण त्याच्याकडे आपण गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कारण का परमेश्वर प्रगटीकरणाच्या पुस्तक याचा 22वा अध्याय आणि वचन क्रमांक 11 मध्ये येशू ख्रिस्त या सार्वकालिक जीवनाविषयी माहिती देत असताना देखील तो लोकांना संबोधित करत आहे. तो म्हणत आहे की प्रगटीकरण याचा 22वा अध्याय वचन क्रमांक 11 की दुराचारी माणूस दुराचार करीत राहू, मलिनतेने चालणारा माणूस किंवा वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहू, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहू, आणि पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहू. आणि म्हणून तिथं देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे की कुणावरती जबरदस्ती नाही आहे की तुम्ही हे स्वीकारायलाच पाहिजे किंवा तुमचा तिकडे हेच करायला पाहिजे असं, किंवा परमेश्वर आपल्याला रिमोट कंट्रोलप्रमाणे तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत नाही. देवाचं वचन तिथं आपल्याला फ्रीडम देत आहे, एक स्वातंत्र्य देत आहे. आणि तो म्हणत आहे की दुराचारी माणूस दुराचार करीत राहू, आणि मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहू. म्हणजे परमेश्वर फक्त आपल्याला एक संबोधित करत आहे की तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे किंवा नाही, परंतु काही जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला जसं येईल, तुमच्या मनाला जसं वाटेल, तुम्हाला जसं इच्छेला वागता येईल त्याप्रमाणे तुम्ही वागा, असं देव तिथं संबोधित करत आहे. परंतु परमेश्वराचं वचन काय सांगत आहे, जर आपण पवित्र शास्त्रात जर आपण अभ्यास केला आणि पवित्र शास्त्रामध्ये जर उपदेशकाचं पुस्तक जर आपण वाचलं, तर उपदेशकाचं पुस्तक इथं देव आपल्याला काय संबोधित करत आहे. उपदेशकाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि वचन क्रमांक 1 ते आणि 10 मध्ये तिथं देवाचं वचन सांगत आहे की हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर, तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. आणि परमेश्वर म्हणत आहे की तू मनास वाटेल त्या मार्गाने आणि नजरेस येईल तसा चाल. बघा, परमेश्वर काढतं त्याप्रमाणे तू चाल.
तो पुढे काय लिहून ठेवलेला आहे. परमेश्वर म्हणत आहे, पण ह्या सर्वाविषयी देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. आणि म्हणून परमेश्वर एक वॉर्निंग देत आहे की दुराचारी माणूस दुराचार करीत राहू, मलिनतेने राहणारा मलिनता करीत राहू दे. परंतु परमेश्वर काय म्हणत आहे की तरुण जो आहे ते तरुण आपल्या इच्छेस येईल तसा तो वागू दे. परंतु परमेश्वर तिथे एक वॉर्निंग देत आहे किंवा एक ताकीद देत आहे किंवा एक बोध करत आहे. ते काय आहे तर एक दिवशी परमेश्वर या सर्व गोष्टीचा झाड. पुन्हा एकदा नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की पुन्हा एकदा मी काय करणार आहे तर या सर्व गोष्टीचा मी हिशोब घेणार आहे तुझ्याकडे. आज आपण कंपनीमध्ये काम करत असतो, जेव्हा आपले दिवस संपूर्ण भरतात त्याच्यानंतरच आपल्याला पगार मिळत असतो. परंतु काय हे जे जीवन आहे ते जीवन देवाने जे दिलेलं आहे त्याचा मग तो काय हिशोब घेणार नाही आहे का? नक्कीच घेणार आहे प्रिया. आणि म्हणून हे परमेश्वराने जे काय जीवन दिलेलं आहे त्या जीवनाचा तो एक दिवशी नक्कीच जो आपल्याकडे हिशोब आहे तो हिशोब घेणार आहे. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणत आहे की एक दिवशी सर्व गोष्टीचा देव काय करणार आहे तर उलगडा करून आपल्याला तो झाडा घेणार आहे किंवा तो आपल्याला त्या न्यायासनाच्या समोर उभं करणार आहे असं पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि म्हणून उपदेशकाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि वचन क्रमांक 14 मध्ये तिथे एक बोध करत आहे वचन. ते म्हणत आहे की सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. आणि बघा देवाचं वचन तिथं स्पष्ट सांगत आहे की देव काय करणार आहे तर एक दिवशी सगळ्या कृत्यांचा तो न्याय निवाडा करणार आहे किंवा तो हिशोब घेणार आहे असं परमेश्वराचं वचन तिथं आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक जर आपण वाचलं तर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जे परमेश्वराने एक दिवस नेमलेला आहे त्या दिवसाविषयी तिथं पवित्र शास्त्र आपल्याला बोध करत आहे. तो दिवस म्हणजे काय आहे तर प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि वचन क्रमांक 12. आणि तिथं असं म्हटलेलं आहे की मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनासमोर उभे राहिलेले पाहिले. बघा एक दिवसाविषयी तिथं पवित्र शास्त्र बोध करत आहे की एक दिवस येणार आहे की त्या एका दिवसाविषयी परमेश्वर म्हणत आहे की जे मृत झालेले लोक आहेत किंवा मेलेले लोक आहेत किंवा जिवंत उरणारे ते सगळ्यांचा परमेश्वर काय करणार आहे तर झाडा घेणार आहे. एका दिवसाविषयी सांगितलेलं आहे की मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनासमोर उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तक उघडली गेली तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. बघा एका दिवसाविषयी सांगितलेलं आहे की परमेश्वर आपला न्याय करणार आहे किंवा त्या न्यायासनाच्या समोर तुम्हाला आणि मला उभं राहावं लागणार आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की मग त्या न्यायासनाच्या दिवशी मग तू कसा बचाव करून घेशील. पृथ्वीवरती जीवन जगत असताना जर आपण त्या देवाला जर आपण ओळखलो नाही किंवा त्याच्यावरती जर आपण विश्वास ठेवला नाही तर परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे की तर त्या न्यायाच्या दिवशी तू स्वतःचा कसा बचाव करून घेशील किंवा मग तुझी वकिली कोण करेल. साहजिकच आहे मला स्वतःलाच त्या देवाच्या समोर उभं राहावं लागणार आहे. आणि म्हणून त्या न्यायाच्या दिवशी परमेश्वर कोण सोडवणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून त्या दिवसाविषयी आपल्याला विचार करायचा आहे की तो दिवस जो येणार आहे तो दिवस देवाचं वचन सांगतं की तो दिवस संपूर्ण राष्ट्रांच्या पर्यंत येऊन ठेपलेला आहे. संपूर्ण लोकांच्या वरती तो दिवस येणार आहे. जे मेलेले लोक आहेत ते देखील पुन्हा उठवले जातील असं देवाचं वचन सांगत आहे. आणि प्रत्येकाचा न्याय ज्या त्या कृत्याप्रमाणे करण्यात येईल असं परमेश्वर तिथं बोध करत आहे. आणि म्हणून त्या न्यायाच्या दिवशी मग मला कोण वाचवणार आहे किंवा माझी वकिली कोण करणार आहे तर न्यायाच्या दिवशी आपल्याला एकच व्यक्ती वाचवू शकते, त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. कारण खरोखरच तो या पृथ्वीवरती आला होता तो केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी, तुम्हाला आणि मला त्या न्यायाच्या दिवसापासून वाचवण्यासाठी. आणि म्हणूनच देवाचं वचन सांगते की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय वचन क्रमांक 1 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्यावरती न्यायाचा प्रसंग येणारच नाही आहे. आमेन. आणि म्हणून त्या न्यायापासून आपल्याला कोण सोडवणार आहे तर तो एक का तर त्यांना आपलं बलिदान दिलेलं आहे आणि आपलं रक्त सांडलेलं आहे. हे खूप मोठं रहस्य आहे प्रियानो. अजून कित्येक लोकांना हे कदाचित रहस्य माहीत नसेल की येशू ख्रिस्त का आला होता, तो वधस्तंभावरती का दिलं, त्याला का मारण्यात आलं, त्यानं का सहन केलं. तर येशू ख्रिस्त स्पष्ट सांगत आहे की मी तुमच्यासाठी मी सर्व काही सहन करत आहे. तुम्हाला ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, तुमचा त्या नरकामध्ये प्रवेश होऊ नये तर तुम्ही पण माझ्याजवळ म्हणजे स्वर्गामध्ये असावं ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी
माझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय वचन क्रमांक 31 मध्ये देवाचं वचन सांगतं की जिवंत देवाच्या हाती सापडणे भयंकर आहे. तो जो न्यायाचा दिवस आहे त्या न्यायाच्या दिवशी प्रत्येक मनुष्य हा धसकट बनेल. देवाच्या न्यायाच्या समोर जेव्हा उभं राहावं लागेल तेव्हा आपला कसा बचाव होईल. आणि म्हणूनच काय आपण त्या येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे काय. जर स्वीकार केलेला नसेल तर त्याच्यावरती आपण आत्ताच विश्वास ठेवायला पाहिजे की तो माझ्यासाठी आला होता आणि त्यानं माझ्यासाठी रक्त सांडलं आणि माझ्यासाठी प्राण दिला होता. हे जोपर्यंत आपण कबूल करणार नाही तोपर्यंत आपला त्या स्वर्गामध्ये किंवा त्या न्यायाच्या पासून आपला बचाव होणार नाही आहे. आणि म्हणूनच हे रहस्य अनेक लोकांना सांगण्यासाठीच येशू ख्रिस्त किंवा पवित्र शास्त्र आपल्याला बोध करतं. परंतु लोक असं म्हणतात की हे धर्माचा प्रसार करतात. काहीच नाही आहे प्रियानो, धर्म वगैरे काहीच नाही. तुम्ही कोणी असा, हिंदू असा, मुसलमान असा, शीख असा, ब्राह्मण असा, त्याच्याशी देवाला काही घेणं देणं नाही. कारण परमेश्वर म्हणतो की माझ्याजवळ पक्षपात नाही आहे. मी पक्षपात करणारा परमेश्वर नाही आहे, तर मी लोकांना जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की त्या जिवंत देवाच्या हाती सापडणं हे भयंकर आहे. त्या न्यायाच्या दिवशी, त्या दिवशी आपल्याला कोण सोडवणार आहे, कोण वाचवणार आहे त्या न्यायाच्या दिवशी, काय याचा आपण कधी विचार केला आहे का गांभीर्यानं? जर केला नसेल तर आज मी तुम्हाला आव्हान करत आहे की तुम्ही त्याचा विचार जरूर करावा. आणि म्हणूनच जो आपला मेन मुद्दा आहे, जे माझे ऐकणारे माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी मी खास धन्यवाद देतो की तुम्ही ऐकत आहात की मेलेले लोक, त्यांचं पुनरुत्थान किंवा ते मेलेले लोक पुन्हा उठतात का, याच्याविषयी पवित्र शास्त्र काय सांगतं. करीत करास पत्र जर आपण वाचलं तर करीत करास पत्र याचा करीत करास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 15वा अध्यायामध्ये तिथं स्पष्ट एक संपूर्ण अध्याय मृतांचं पुनरुत्थान किंवा जे मेलेले लोक आहेत त्यांच्याविषयी तिथं लिहून ठेवलेलं आहे. करीत करास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि तिथं असं लिहून ठेवलेलं आहे वचन क्रमांक 42, मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही खरोखर जे ऐकलं ते सत्य ऐकलं. देव तिथं बोध करत आहे की जे मेलेले लोक आहेत त्यांचं पुनरुत्थान म्हणजे त्यांना पुन्हा उठवलं जातं, असं देवाचं वचन तिथं स्पष्ट सांगत आहे. आणि वचन क्रमांक 40 मध्ये स्पष्ट देवाचं वचन सांगत आहे की स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत. असतील असं म्हटलेलं नाही आहे किंवा बघू असं म्हटलेलं नाही, तर देवाचं वचन तिथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याच्यामध्ये सांगत आहे की मेलेल्यांचं काय आहे तर स्वर्गीय शरीरे जे आहेत ते आहेत, असं तिथं पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगत आहे. आणि परमेश्वर म्हणत आहे की पहिला मनुष्य तो आहे तो भूमीतून म्हणजे मातीचा आहे, परंतु दुसरा मनुष्य जो आहे तो स्वर्गातून आहे. आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला तिथे खात्री देत आहे. परमेश्वर तिथं ठामपणे देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वर म्हणत आहे की जे मेलेले आहेत त्या मेलेल्यांचं पुन्हा उठणं आहे किंवा त्यांचं पुनरुत्थान जे आहे ते होणार आहे. जे गवत आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जातं, परंतु जसं त्याच्यावरती पाऊस पडतो तेव्हा ते नवीन एक जन्म घेते किंवा त्याला पुन्हा पालवी फुटते. त्याचप्रमाणे जे मेलेले लोक आहेत ते मेलेले लोक मेल्यानंतर कुठं जातील तर परमेश्वर आपल्याला स्पष्ट सांगत आहे, एक तर सुखलोक किंवा एक तर अधोलोक, स्वर्ग किंवा. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. परमेश्वर स्पष्ट म्हणत आहे वचन क्रमांक 44 की प्राणमय शरीर असे पेरले जाते आणि आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. बायबल स्पष्ट सांगत आहे जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. बघा, ठामपणे सांगत आहे की जर प्राणमय शरीर जे आपण बघत आहे ते जर आहे तर परमेश्वर म्हणत आहे की आध्यात्मिक शरीर जे आहे ते पण आहे, ते स्पष्ट सांगत आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त वारंवार काय सांगत होता तर त्या सार्वकालिक जीवनामध्ये तुमचा कसा प्रवेश होईल. एक तरुण आला आणि तो तरुण येऊन येशू ख्रिस्ताला म्हणाला की मला त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे, तर मग मी काय करायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तू आज्ञा पाळ. आणि मग तो खूप धनवान होता आणि मग तो लहानपणापासूनच देवाच्या आज्ञा पाळत होता आणि तो लहानपणापासूनच तो आज्ञा पाळत होता. आणि तो म्हणाला येशूला की मी लहानपणापासूनच आज्ञा पाळत आहे. येशूने त्याला म्हटलं की तुझ्याकडे जे आहे ते धन आणि त्या धनावरती तुझं जास्त लक्ष आहे. काय करते धन गोरगरिबांना दे आणि माझ्या पाठीमागे. तर तो मनुष्य, श्रीमंत मनुष्य जो तरुण होता तो नाराज झाला आणि तो तिथून निघून गेला. आणि तो त्या धनावरती जास्त प्रेम करत होता आणि म्हणून तो येशूचं जे काही महत्त्व आहे किंवा जे सार्वकालिक जीवन आहे ते तो ओळखू शकला नाही.
येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितलेला आहे. एक श्रीमंत मनुष्य किंवा एक धनवान व्यक्ती त्याच्या शेतीला किंवा त्या शेतामध्ये भरपूर असं पीक आलं आणि मग तो आपल्या मनामध्ये विचार करू लागला की मला आता भरपूर पीक आलेलं आहे, मग मी काय करेन, तर मी माझी कोठारे जे आहेत ते कोठारे पाडीन आणि मोठी कोठारे बांधीन. कारण का, तर माझ्या बरेच वर्ष पुरेल इतका जे पीक आहे किंवा जे धन आहे ते माझ्या शेतामध्ये आलेलं आहे. आणि मग मी माझ्या जीवाला म्हणेल की हे जीवा तू खा पी आनंद कर मजा कर, कारण का तर बरेच वर्ष पुरेल इतका तुला जे धन आहे ते मिळालेलं आहे आणि ते तू साठवून घे. परंतु देव तिथं काय म्हणत आहे, परमेश्वराचं वचन त्याला तिथं काय सांगत आहे की आज रात्रीच तुझा आत्मा जो आहे तो काढून घेतला जाईल किंवा आज रात्रीच तुला मरण येणार आहे. तर मग हे जे धन साठवलेलं आहे ते कुठं जाणार आहे? प्रेज लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की मनुष्याने सर्व जग मिळवलं, सगळं धन मिळवलं, जे काय आहे ते सर्व काही मिळवलं, परंतु जर आपल्या आत्म्याचा नाश केला तर मग त्याला काय लाभ होणार आहे किंवा त्या आपल्या आत्म्याविषयी तो काय भरपाई देणार आहे? काहीच भरपाई देऊ शकणार नाही. आणि म्हणून परमेश्वर आहे याच्याविषयी बायबल आपल्याला वारंवार सांगत आहे. आणि खरंच जर माझे मित्र कोण म्हणत असतील बघणारे लाईव्ह की देव नाही आहे, तुम्ही काय सांगत आहात, तर परमेश्वर म्हणत आहे, येशू ख्रिस्त म्हणत आहे किंवा देवाचं वचन सांगतं की जर मी तुम्हाला पृथ्वीवरच्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही विश्वास ठेवत नाही आहे, तर मग स्वर्गातल्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगितल्या तर तुमचा विश्वास कसा बसेल? आणि हे खरंच आहे प्रियानो. जर आपण रात्रीच्या समयाला जर पाहिलं तर तारे आकाशामध्ये अगणित तारे असे आहेत आणि ते मोजता न येण्यासारखे तारे आहेत. आज कुठलाही माणूस मोजू शकलेला नाही आहे की हे ताऱ्यांची संख्या किती आहे. अद्भुत असं आहे, मनुष्याच्या बुद्धीच्या बाहेरचा असा आहे. परंतु तरी देखील माणूस म्हणतो की देव आहे का नाही. हे वारं आज जे आपण श्वास घेतो, ऑक्सिजन हा कुठून येतो आणि कुठून जातो हे आपल्याला काहीच माहीत नाही. पृथ्वीवरती कसा येतो, कुणीकडे जातो, काहीच माहीत नाही. त्याचं उगमस्थान कुठं आहे किंवा त्याचं अंत कुठं आहे कुणालाच काही माहीत नाही. बायबल सांगतं की या स्त्रीच्या पोटामध्ये हाडं कशी जन्माला येतात त्याचं रहस्य मनुष्याला माहीत नाही. आणि हे खरंच आहे प्रिया. आपण जे आहे ते आपण दैहिक आहे, आपण आपल्या ज्ञानामुळं आपण देवाला विसरून गेलेला आहे. परमेश्वर नाही अशी आपल्या प्रत्येकाचा एक विचार किंवा एक भावना झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वर आहे 101% आहे, हे मी आज तुम्हाला खात्रीनं सांगत आहे. आणि म्हणून जर परमेश्वर आहे तर तो आपला हिशोब पण घेणार आहे. एक दिवशी आपल्याला त्या न्यायासनासमोर आपल्याला उभं राहावं लागणार आहे. हे जीवन दिलेलं आहे ते उगच दिलेलं नाही आहे, तर त्याचा परमेश्वर एक दिवशी झाडा घेईल असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून त्या झाडा घेणाऱ्याच्या दिवशी तो जेव्हा न्याय करेल, परमेश्वर म्हणत आहे की मी मृतांचा आणि संपूर्ण लोकांचा मी न्याय निवाडा करणार आहे. आणि ज्या कुणाचं नाव त्या पुस्तकामध्ये, त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं सापडलेलं नाही आहे त्याला मी त्या नरकामध्ये टाकलेलं पाहिलेलं आहे असं देवाचं वचन सांगत आहे. आणि म्हणून त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये काय तुमचं आणि माझं नाव आहे काय, किंवा त्या स्वर्गामध्ये मी मेल्यानंतर जाणार खात्रीपूर्वक आपल्याला खात्री आहे काय? जर नसेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे काय, तर येशू ख्रिस्त. आणि तो म्हणत आहे योहान 14:7 की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. आमेन. तोच येशू ख्रिस्त ठामपणाने सांगत आहे. योहानाचं पुस्तक याचा 10वा अध्याय वचन क्रमांक 9 की मीच स्वर्गाचं दार आहे. योहानाचं पुस्तक याचा 11वा अध्याय वचन क्रमांक 25 येशू ख्रिस्त ठाम म्हणत आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आमेन. आणि जर असं ठामपणे सांगणाऱ्या पृथ्वीवरती कोणीही नाही आहे, फक्त एकमेव आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. आणि त्यानं ठामपणे सांगितलेलं आहे की मीच आहे मार्ग सत्य आणि जीवन. याच्यामध्ये मीपणा नाही आहे प्रियानो, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, तर एक ठाम असा संकल्प आहे की तुम्हा हाच मार्ग आहे, हाच जीवन आहे किंवा हेच सत्य आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आज काय आपण बंधमुक्त झालोय काय, किंवा या सत्याविषयी किंवा त्या रहस्याविषयी आज तुम्हाला आणि मला माहीत आहे का? खरीद करासपत्र याचा 2रा अध्याय वचन क्रमांक 4 मध्ये देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे की या युगाच्या दैवताने लोकांचं मन आंधळं केलेलं आहे. या युगाचा दैवत म्हणजे कोण, तर सैतान. आणि त्या सैतानानं काय केलेलं आहे, तर लोकांचं जे मन आहे किंवा त्यांचं जे विचार आहे त्याला आंधळं करून टाकलेलं आहे. कशासाठी? कारण बायबल स्पष्ट सांगत आहे की जे देवाचं वचन आहे किंवा जे रहस्य आहे ते रहस्य त्यांच्यापर्यंत समजू नये, किंवा जे रहस्य आहे ते प्रकाश आहे खरा, तो प्रकाश त्यांच्यापर्यंत जाऊ नये किंवा ते रहस्य त्यांना माहीत होऊ नये. आणि म्हणून सैतानानं काय केलेलं आहे,
तर लोकांची मनं आंधळी करून टाकलेलं आहे. परंतु पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे, तर येशू ख्रिस्त आहे. आमेन. आणि म्हणून जर तुम्हाला त्या स्वर्गामध्ये जर प्रवेश करावा अशी जर इच्छा असेल, किंवा जर तुम्हाला खात्री नसेल, कन्फ्युजनमध्ये असेल की काय मी स्वर्गामध्ये जाणार किंवा नाही, जर तुम्हाला माहीत नसेल, तर आज मी तुम्हाला आव्हान करत आहे की ज्याप्रमाणे येशू म्हणत आहे की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं, त्याप्रमाणे आज येशू तुम्हाला मला एक आव्हान करत आहे की आपण त्या येशूच्या जवळ असायला पाहिजे. आणि तो मार्ग काय आहे, तर येशू म्हणत आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जे मी बलिदान दिलेलं आहे किंवा जे मी रक्त सांडलेलं आहे ते केवळ तुमच्यासाठी सांडलेलं आहे. आणि तुम्हाला त्या स्वर्गामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होण्यासाठीच मी ते सांडलेलं आहे असं येशू ख्रिस्त सांगण्यासाठी या पृथ्वीवरती आला होता. आणि म्हणून तो कुठला धर्म प्रसार करण्यासाठी नाही आला. मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करतो, नम्र विनंती करतो की धर्म आहे ते धर्म फक्त देवाचं सार्वकालिक जीवनाविषयी लोक सांगत आहेत, परंतु लोक त्याला धर्म म्हणत आहेत. काहीही असो, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. परंतु आपण कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, तुम्हाला धर्म परिवर्तन करण्याची गरज नाही आहे. धर्म बदलण्याची किंवा तुमचा दाखला बदला असं येशूने सांगितलेलं नाही आहे. तुमचं बाह्यरूप कसं आहे किंवा तुम्ही काय परिधान करता त्याच्याशी काय येशूचं घेणं देणं नाही आहे. तर येशू फक्त तुमच्या मन आणि तुमचं अंतःकरण बदला असं देव आपल्याला सांगत आहे. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना मी आव्हान करतो की तुम्ही याच्याविषयी विचार करा आणि एकांतामध्ये बसून तुम्ही विचार करा की काय मी त्या स्वर्गामध्ये जाणार की मी किंवा नरकामध्ये जाणार. आणि स्वर्ग आणि नरक याच्याविषयी पवित्र शास्त्र स्पष्टपणे क्लिअर कट, कुठल्याही मनामध्ये शंका न ठेवता हे आहे असं देवानं नमूद करून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणत आहे की मी मूर्तांचा नाही आहे, तर मी जिवंतांचा परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. आणि या वचनाप्रमाणे आज तुम्हाला आणि मला त्या स्वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी तुम्ही त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा असे मी तुम्हाला आव्हान करत आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो.